ठिकाणी अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या जयंतीचं नेतृत्व सांभाळणारे नाशिकमधील एक युवा समाजसेवक व्यंकटेश भाऊ मोरे आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर नाशिकमध्ये जाहिरात क्षेत्रामध्ये प्रत्येक सर्कलवरती असेल, प्रत्येक नागरिकांच्या सोशल मीडियावरती असेल, जाहिरात क्षेत्रामध्ये ईशा पब्लिसिटी म्हणून नाव चांगल्या प्रकारे ओळखलं जातं, त्यांचे मराठी भाऊ आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर ज्यांनी ही प्रतिमा साकारली आहे, जगामध्ये या प्रतिमेचा क्रमांक हा प्रथम क्रमांकावर आहे। ही जयंती विश्वविक्रम यावेळेस करणार आहे। ज्यांनी ही मूर्ती साकारली आहे ते हितेश पाटोळे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की आपण ही जी प्रतिमा इथं उभा करत आहात, हे करत असताना ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि नेमका काय संदेश तुम्हाला याच्यातून द्यायचा आहे? आमच्या अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या जवळजवळ स्वातंत्र्य झाल्यापासून हे मंडळ आहे। या मंडळाने आतापर्यंत अनेक 101 प्रकारचे डेकोरेशन केले, पण शिवजन्मोत्सव निमित्त या मंडळाची खूप वर्षापासून इच्छा होती की आपण एक भव्य दिव्य मूर्ती शिवजन्मोत्सवाला आणू। तर 2 वर्षापूर्वी अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाने वंडर बुक रेकॉर्ड 61 फूट मूर्ती ही केली आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी 65 फूट मूर्ती केली। तर याही वर्षी मंडळाच्या सर्व सदस्यांना पदाधिकाऱ्यांना वाटत होती तीच मूर्ती परत आणावी, पण सर्वांचं एक मत मिळून यावेळेस नवीन मूर्ती आणावी व नवीन मूर्ती आपण मंडळाने बनवू आणि नाशिक जिल्ह्याला एक चांगली शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश्वर मूर्ती आपण शिवप्रेमींना दाखवू। नुसतं महाराष्ट्रातच नाही तर परदेशात सुद्धा या मूर्तीची आणि आपल्या जयंती उत्सवाची चर्चा चालू आहे, असं सोशल मीडियातून माहिती मिळते। त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतंय की मी जो प्रयत्न करत आहे, आम्हाला सगळ्यांना अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या सर्व मावळ्यांना एकदम प्राऊड फील वाटतं का आपल्या नाशिकचं नाव महाराष्ट्रात, भारतात आणि जगात गेलं। फक्त त्याचं एकमेवच एक उत्तर आहे, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजाची कीर्ती 7 समुद्रापलीकडे सुद्धा आहे, त्या राजाचे कार्याचा आदर्श घेऊन चालणारे मावळे त्यांनी राजांच्या जयंतीला सुद्धा 7 समुद्रापार पोहोचवलेला आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत ईशा पब्लिसिटीचे मालक गणेश भाऊ आहेत। गणेश भाऊ, ईशा पब्लिसिटीचं नाव खूप प्रवीण भाऊ आहेत। ईशा पब्लिसिटीच्या माध्यमातून या जयंतीला संपूर्ण कानाकोपऱ्यात आपण पोहोचवण्याचं काम केलं आहे। आम्ही त्र्यंबक रोडला वगैरे जाताना पाहिलं, बऱ्याच ठिकाणी आपले होल्डिंग्स वगैरे दिसले होते की एवढं सगळं एक व्यावसायिकता आणि सामाजिक कार्य या दोन्हीचं सामंजस्य कसं राखतं आपण? व्यवसाय बघा, व्यवसाय तर सगळेच त्याच्या माध्यमातून ते करत असतात, पण एक समाजाला, आपल्या धर्माला आपणही काही देणं लागतं। या अनुषंगाने मी दरवर्षी, इथं माझे मित्र आहेतच एक वर्षापासून, पण आपणही काही देणं लागतं समाजाला, म्हणून आम्ही तन मन धनाने या मंडळासाठी आणि शिवरायासाठी, धर्मासाठी आयुष्यभर आम्ही काम करत आहोत। धर्म रक्षती रक्षिता, राजांची जयंती जोपर्यंत इथे साजरी होत आहे तोपर्यंत भाऊ पब्लिसिटीचं काम सांभाळणार आहेत। त्याचबरोबर जे मूर्तिकार आहेत, ज्यांची बरीच ख्याती आहे, नाशिकमध्ये बऱ्याच मोठमोठ्या गणेश मंडळांचे देखावे भाऊंकडे तयार होतात। भाऊ हे सगळी संकल्पना साकारतात। भाऊ, सिंहासनावरती जे राजे आपण साकारलेले आहेत, हे अखंड आहेत का एक एक पीस जोडून तुम्ही केले? म्हणजे जी आता पूर्ण आवृत्ती आहे, आपण जी प्रतिमा बघत आहे ती पूर्ण अखंड होती। जी आपण मागच्या वेळेस आणली होती ते पाठ मध्ये होते, त्यामुळं आपण नाशिककरांसाठी काहीतरी आगळं वेगळं पहिल्यांदा प्रतिमा आणि व्यंकटेश भाऊमुळे ही प्रतिमा तयार झालेली आहे। अंदाजे किती दिवसापासून तुमचे कलाकार काम करत आहेत या गोष्टी? 2 ते 2.5 महिन्यापासून आम्ही एक कामाला सुरुवात केली आणि आता एकूण किती कलाकार काम करत आहेत त्याच्यामध्ये? 30 ते 35 जण होते। जयंती उत्सव साजरा करायचा आहे याची चाहूल लागताच मागील 2.5 महिन्यापासून कमीत कमी 30 ते 35 कलाकार या मूर्तीसाठी काम करत आहेत। या मूर्तीचं, या जयंती उत्सवाचं वेध सर्व महाराष्ट्राला तर लागलंच आहे, परंतु 7 समुद्रापलीकडून सुद्धा लोक या मूर्तीची पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत। परमेश्वरकर यांची संकल्पना मंदिर बनून अशीच या ठिकाणी राहो, पाहत राहा। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।